पीछे छोड़ आज सीवूर सेक्टर 50 स्थित नवी मुंबई महानगर पालिका द्वारा संचालित सीबीएसई स्कूल में गुणवत्ता शिक्षा, अनुशासन और शिक्षा का दर्जा, इन तीन पहलुओं को देखते हुए इस स्कूल में एडमिशन लेने की डिमांड अब लगातार बढ़ती जा रही है। वहीं नवी मुंबई में शिक्षा का बेहतरीन बेंचमार्क सेट करने वाले इस सीबीएसई स्कूल को लेकर सोशल मीडिया में प्रोपेगेंडा कर फेक नैरेटिव फैलाकर अभिभावकों और छात्रों के मन में डर और संभ्रम की स्थिति फैलाने वाले पूर्व नगर सेवक और आलोचकों को सीवूर विभाग का प्रतिनिधित्व करने वाले पूर्व नगर सेवक विशाल डोलस ने आड़े हाथों लिया है। बता दें कि विशाल डोलस ने अपने नगर सेवक पद के कार्यकाल में सीवूर सेक्टर 50 से सीबीएसई स्कूल के शिक्षा के दर्जे को बढ़ाने में प्रयत्नशील भूमिका अख्तियार की थी। फलस्वरूप आज निजी स्कूलों की डिमांड कम हुई है और सीबीएसई स्कूल में एडमिशन के लिए अब होड़ लग गई है। मला खरं तर या गोष्टीचा आनंद होतोय की नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये प्रवेश घेण्याकरता लोक अथक प्रयत्न करत आहेत आणि खास करून सेक्टर 50 येथील सीबीएसई शाळेमध्ये प्रवेश मिळावा म्हणून याच्यापेक्षा खूप जास्तच प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतात। आणि याचं मुख्य कारण म्हणजे की कोविड नंतर बदललेली नागरिकांची आर्थिक स्थिती, शाळेच्या भरमसाठ वाढलेल्या ज्या फीज आहेत ते एक मोठं कारण आहे। आणि त्या सर्वांवरती मार्ग काढायचा असेल तर अशा शाळेची गरज होती ज्या ठिकाणी शिक्षण सुद्धा चांगलं आहे, डिसिप्लिन सुद्धा चांगलं आहे, तुमची मॅनेजमेंट सुद्धा चांगली आहे आणि शिक्षण सुद्धा चांगलं आहे। म्हणजे तिकडचं ॲटमॉस्फिअर जे आहे ते सुद्धा चांगलं आहे। आणि त्या अनुषंगाने या शाळेमध्ये सुदैवाने गेल्या काही वर्षांमध्ये ती गोष्ट बघायला पालकांना मिळते आहे। लोक बाहेरून चर्चा करत आहेत की कशा प्रकारचं डिसिप्लिन या शाळेमध्ये आहे आणि एका पालकाकडून दुसरीकडे केलेली चर्चा जी आहे ती सगळीकडे पसरलेली आहे। निश्चितच गेल्या 2 वर्षांमध्ये जर पाहिलं तर या शाळेमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी प्रत्येक नोडमधून, प्रत्येक गावागावातून जे जवळपासचे गाव आहेत त्यांच्याकडनं मागणी येत असते। आणि त्या शाळेमध्ये वर्गखोल्या कमी असल्या कारणास्तव, तुकड्यांची संख्या मर्यादित असल्या कारणास्तव आणि या शाळेचं ॲफिलिएशन पेंडिंग असल्या कारणास्तव जास्तचे मुलं स्टुडंट भरण्याकरता या ठिकाणी अडचण निर्माण होत आहे। आणि म्हणूनच ह्या जी संकल्पना आपण एक वेळेस त्याचा विचार केला होता की मी मागेही बोललो होतो की डीएव्ही शाळेमध्ये आम्हाला त्यावेळेस 10-15ची लिस्ट असायची। पालक आमच्याकडे यायचे, माझ्याकडे यायचे ऑफिसमध्ये आणि सांगायचे की सर आम्हाला या शाळेमध्ये ॲडमिशन घ्यायचं। ते पालक काटकसर करून त्या डीएव्ही शाळेमध्ये भरमसाठ फी भरायचे। परंतु अशी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे की मला यावर्षी 2 पालकांची फक्त डीएव्ही शाळेसाठी रिकमेंडेशन आलेले आहेत आणि 15 ते 25 पालक जे स्थानिक आहेत आणि बाहेर जे या विभागाबाहेरचे आहेत त्यांचे 25-50 असे रिकमेंडेशन या ठिकाणी आलेले आहेत। मला असं वाटतं की ही एक प्रकारे आपण आपलं सौभाग्य समजू की आपल्याला अशा प्रकारचं नियोजन करण्याची संधी मिळाली नागरिकांच्या मार्फत आणि एक चांगल्या प्रतीची शाळा या ठिकाणी निर्माण झालेली आहे। आणि म्हणूनच लोकांचं आकर्षण ह्या जशा पद्धतीचं मॅनेजमेंट, जशा पद्धतीचं सगळं त्या ठिकाणी स्कूलिंग सुरू आहे तर मला त्यामुळेच मला असं वाटतंय की जी गर्दी आपल्याला पाहायला मिळते ॲडमिशनसाठी, जी दरवर्षी वाद होतात त्याचं मुख्य कारण हेच आहे। विशाल डोलस ने कहा कि छात्रों के इस बेहतरीन रिस्पांस को देखते हुए जल्द G+6 की इमारत का निर्माण होगा और अगले साल तक ये स्कूल फुल फ्लैश में चलेगा और नवी मुंबई में ये अलग बेंचमार्क सेट करेगा। निश्चितपणे आपण जर बघितलं की गेल्या 2-3 वर्षांमध्ये जशा प्रकारे याची डिमांड सगळीकडे होते आहे त्याला अनुसरूनच जो सेकंड फेज मंजूर करण्यात आलेला आहे म्हणजे G+2 ची इमारत ही आपण 2019लाच त्याचं ती मंजुरी झाली होती। त्यावेळेस असं वाटलं नव्हतं कोणाला की बाबा या ठिकाणी काय परिस्थिती निर्माण होईल की अशा प्रकारची शाळा या ठिकाणी
तयार होऊ शकते किंवा अशा प्रकारची मागणी या ठिकाणी होऊ शकते. पण ज्या प्रकारे नागरिकांचा या ठिकाणी आपण बघतो की ज्याप्रमाणे एक रिस्पॉन्स आहे, तर त्याला पाहून प्रशासनाला सुद्धा या ठिकाणी ॲक्शन मोडवरती यावं लागलं. आणि आता G+6 पर्यंत याला मंजुरी मिळालेली आहे. आणि आता याचं काम जे आहे अंतिम, म्हणजे जे कागदपत्रांचं काम जे आहे अंतिम टप्प्यावरती आहे. मला वाटतं काही दिवसातच याचं उद्घाटन सुद्धा होतं, म्हणजे G+3 पासून ते 6 पर्यंत. आणि मला वाटतं पुढच्या वर्षी ही इमारत तयार व्हायला काय अडचण होणार नाही, असं मला आता तरी दिसून येत आहे. आणि पुढच्या वर्षी फुल फ्लेशमध्ये ही शाळा निश्चितपणे चालू होण्याची दाट शक्यता आहे आणि चालू होईलच. तर सगळ्या मंजुरी या ठिकाणच्या आलेल्या आहेत. आणि 100% ज्याप्रमाणे हे स्कूलिंग जर आपण बघितलं, अशा प्रकारची महानगरपालिकेला मागणी आजपर्यंत, जेव्हापासून मी महानगरपालिकेमध्ये नगरसेवक आहे, कोणत्या सभागृहामध्ये अशी डिमांड ऐकायला मिळाली नाही किंवा कोणत्या ठिकाणी अशी डिमांड, कदाचित काही भागांमध्ये असू पण शकते, तर आम्हाला पाहायला नाही मिळालं. परंतु जेवढ्या कमी वेळामध्ये या शाळेची प्रगती आपण बघतोय, जशा प्रकारचं या ठिकाणी लोकांची गर्दी सुरू आहे, तर निश्चितपणे एक बेंचमार्क ही शाळा सेट करेल असा मला ठाम विश्वास है. हालांकि इस दौरान MCZMA की अनुमति का झूठा प्रोपेगेंडा करने वालों को विशाल डोलस ने इस दौरान आड़े हाथों लिया. ज्यावेळेस हा प्रस्ताव मंजूर झाला, त्यावेळेस या ठिकाणी MCZMA ची परमिशन घ्यावी लागेल अशा प्रकारची परिस्थिती होती. आणि त्यानंतर हे काम नक्की कशा प्रकारे करायचं याची माहिती तिथे त्यावेळेस कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांना नव्हती किंवा त्या गोष्टीचा नॉलेज त्या ठिकाणी नव्हतं. खरं तर हे दुर्दैव आहे. असं एखादा अधिकारी, असं एखादा कक्ष, असा एखादा विभाग त्या ठिकाणी असायला पाहिजे, जो केंद्र शासनाच्या, राज्य शासनाच्या विविध परवानग्या, त्याचं डिपार्टमेंट त्या ठिकाणी असायला पाहिजे. हे संपूर्ण काम त्यांचं असेल, करेस्पॉन्डन्स करणं, त्या ठिकाणी ह्या सगळ्या परमिशन बघणं. परंतु त्याचा अभाव आपल्याला पालिकेमध्ये पाहायला मिळतो. निश्चितपणे पुढच्या काळामध्ये मी याची मागणी जी आहे माननीय लोकनेते गणेशजी नाईक साहेब यांच्याकडे करणार आहे की एक राज्य शासन, MCZMA, CRZ, अजून काही परमिशन असतील त्याच्यासाठी एक वेगळं कक्ष, स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात यावं, जेणेकरून हा विलंब होणार नाही. आता त्यामध्ये अशी बाब आहे की मला आठवतं की हा प्रस्ताव घेऊन मी स्वतःच अधिकाऱ्यांसोबत, जे MCZMA डिपार्टमेंट आहे तिकडे गेलो होतो. आणि त्या ठिकाणी प्रस्ताव दिल्यानंतर त्याच्यासोबत फीज भरावी लागते काहीतरी, तर याचं नॉलेज किंवा याचं अंदाज तिकडच्या अधिकाऱ्यांना नव्हता. त्यामुळे 2-3 महिने हा प्रस्ताव रखडला देखील होता. तर त्याच्यानंतर कोविड सुरू झालं, कोविडची परिस्थिती सुरू झाली आणि मग सगळ्याच गोष्टी प्रलंबित होत गेल्या. आणि मग जेव्हा कोविडचं वातावरण संपलं, कोविड फ्री झालो आपण, आणि त्यानंतर MCZMAची परवानगी आली आणि शाळा सुरू झाली. परंतु यावेळेस मला वाटतं की यावेळेस जेव्हा MCZMAची परवानगी मिळाल्यानंतर व कार्यादेश द्या अशा प्रकारची नोटिंग सिटी इंजिनियरने त्यावेळेस फाईलवर केली होती आणि त्या फाईलचा फॉलोअप मी करत होतो. तर जेव्हा मला हे बघितलं आणि मला कळालं की आता हे MCZMAला परत 2-4 महिने लागणार, त्यावेळेस मी स्वतः इनिशिएटिव्ह घेऊन नगररचना विभागाला गेलो. तेव्हा पाहिलं की परिस्थिती पाहिली की काय सध्याची परिस्थिती. कारण माझ्या मते 22-23ला MCZMAचं सर्वेक्षण झालं होतं आणि काही ज्या बाउंड्र्या होत्या त्याचं थोडंसं त्यामध्ये रिलॅक्सेशन झालं होतं. तर सुदैवाने आपला जो भूखंड होता, म्हणजे आयुक्त यांनी लिहूनच पाठवलं होतं की बाबा MCZMAची परवानगी झाल्याशिवाय कार्यादेश द्यायचे नाही किंवा हा प्रस्ताव मंजूर करायचा नाही. परंतु मी त्या ठिकाणी पूर्ण त्याचे फोटो काढून त्या ठिकाणी नगररचना विभागाच्या लक्षात आणून दिलं आणि ते घेऊन मी शहर अभियंत्याकडे गेलो, सांगितलं सर असं आहे, आता आपली शाळा जी आहे ती MCZMAच्या जो CRZचा जो पट्टा आहे त्यातून बाहेर गेलेले आहे, त्यामुळे त्याची गरज मला वाटत नाही. मग त्यांनी ती अभिप्राय नगररचना विभागाकडून घेतला आणि मग ही शाळेचं हे बांधकाम जे आहे, म्हणजे त्याची जो प्रस्ताव जो आहे, अखंडित प्रस्ताव जो आहे तो मंजूर केला आणि त्याच्यातलं जे विघ्न होतं ते निघून गेलं. आता इथून पुढे MCZMAची परमिशनची आपल्याला गरज नाही. तर मला एवढं सांगायचं आहे की काही वेळेस काही लोक म्हणण्यापेक्षा एखादा माणूस कोणी हे करत असतो, आरोप करत असतो की MCZMAची यांना एवढं कळालं नाही, 1 वर्ष नुकसान झालं, 2 वर्ष नुकसान झालं. अरे मला
त्या माणसाला विचारायचं आहे की पूर्ण शाळा बांधली त्यावेळेस तुम्ही मग MCZMची परमिशन घेतली नाही. त्या शाळेवरती जी जुनी शाळा आहे आता त्याच्यावरती कोर्टाच्या आदेशाला स्टे आला आणि कितीतरी काळ ते काम बंद होतं. ती बाब पहिली स्वतःला विचारायला पाहिजे. अहो तुम्हाला एवढं सुद्धा कळत नाही की आपण ज्या ठिकाणी खाडीलगतचा भाग आहे त्याची MCZMची परवानगी घ्यावी लागते. मला एवढं तर कळत होतं MCZMची परवानगी लागते म्हणून मी ती फाईल घेऊन तिकडे गेलो होतो. तर आम्हाला शिकवण्याच्या भानगडीत पडू नका नाहीतर तुमच्या सगळ्या गोष्टी बाहेर निघतील. तर मला विरोधकांना हेच सांगायचं आहे की तुम्ही लोकांना खोटा जो नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करता निवडणुकीच्या अनुषंगाने, तुम्ही किती जरी प्रयत्न केला तरी आम्ही प्रामाणिकपणे या शाळेसाठी काम केलेलं आहे. तुम्हाला झिरो नॉलेज आहे ही गोष्ट तुम्ही तुमच्या विधानातून, तुम्ही तुमच्या वक्तव्यातून हे समोर आणून देता की तुम्हाला यातलं काहीच माहीत नाही. अहो, जी व्यक्ती स्वतःचा मेसेज सुद्धा टाईप करू शकत नाही, पैसे देऊन त्या ठिकाणी सोशल मीडियावरती पोस्ट करायला माणूस त्या ठिकाणी ठेवलेला आहे. फक्त त्याच्याकडनं पोस्ट करून घ्यायची, बनवून घ्यायची आणि ती सोशल मीडियावरती पोस्ट करायची. असे काम जे करतात त्यांच्याकडनं नागरिकांनी फारशा अपेक्षा ठेवणं मला वाटतं अपेक्षित नाही. आणि आमच्या सिवूडमधले नागरिक सुजाण आहेत, त्यांना अजून काय सांगण्याची गरज नाही. राजकारणासाठी कोण कोणत्या थराला काय आरोप करतील याचा कोणत्या प्रकारे कोणत्या थराला जाऊ शकतात ह्या विभागातल्या लोकांनी या ठिकाणी पाहिलेलं आहे. MCZMची परवानगीची गरज नाही, कारण आपण ती जी बाब होती त्यामध्ये जो आपला MCZMचा जो पट्टा होता CRZ मध्ये येणारा तो पट्टा आता सरकलेला आहे. तर त्यामुळे आपल्या हा प्लॉट जो आहे त्याला बाधित होत नाही त्या बाउंड्रीला. तर त्यामुळे CRZला बाधित होत नसल्या कारणास्तव आपल्याला त्याची परवानगीची गरज नाही असे अभिप्राय नगररचना विभागाने अगोदरच स्थापत्य विभागाला दिलेले आहेत. आणि त्यामुळे या इमारतीला कधीही अशा प्रकारचा पुढे कोणत्याही प्रॉब्लेमला किंवा कोणत्याही संकटाला पुढे जाण्याची गरज नाही. विशाल डोलस ने स्कूल की मान्यता के मुद्दे पर राज्य की रोटियां सेकने वाले पूर्व नगर सेवकों को आड़े हाथों लिया और कहा कि अभिभावक घबराए नहीं, क्योंकि यह स्कूल राज्य सरकार की मान्यता के अनुसार कार्यरत है और इसकी मान्यता अब अंतिम चरण में है. खरं तर काही एक दोन राजकारणी आहेत किंवा एखादाच राजकारणी असेल तर ते सोशल मीडियाद्वारे एक ॲडव्हान्टेज त्यांच्याकडे येतो की 7-10 हजार लोकांचा नंबर त्यांच्याकडे असतो. आता निवडणुकींचं वर्ष आहे आणि त्यामुळे काहीतरी जे घडलं ते चुकीचं घडलं, जे घडतंय ते चुकीचं घडतंय असा सातत्याने दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे. तर मला अशा घटकांना आवर्जून सांगायचं आहे की नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये काम करणारे जे आयुक्त आहेत ते IAS ऑफिसर आहेत. त्यामध्ये लोकांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी हे सभागृहामध्ये महासभेमध्ये आपली मागणी ठेवतात. महासभा म्हणजे सर्वात ज्यांचा निर्णय जो आहे त्याला नाकारता येत नाही. त्या महासभेमध्ये शाळेचा प्रस्ताव मंजूर झाला. त्यानंतर राज्य शासनाची परवानगी त्याला आली. राज्य शासनाची परवानगी आल्यानंतर ती शाळा अनधिकृत राहतेच कुठे. आणि प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेला शाळा सुरू करण्याचे अधिकार आहेत आणि त्या अनुषंगाने आपण फक्त अभ्यासक्रम जो आहे CBSE शाळेचा असावा याची मागणी केली होती. याचं कारण असं की सगळ्या शाळा ज्या होत्या या ठिकाणी CBSE बोर्डाच्या होत्या. लोकांच्या मनामध्ये एक प्रकारचं आपण म्हणतो आकर्षण निर्माण झालं होतं की DAV शाळेत टाकणं, पोद्दारमध्ये टाकणं आणि DPS मध्ये टाकणं, परंतु सोबत फीजचा पण विषय होता. मग त्याला कम्पेन्सेट करण्यासाठी ही शाळा निर्माण करण्यात आली होती. त्याच उद्देशाने मी सुद्धा मागणी केली होती की CBSE शाळा या ठिकाणी स्थापन करा. त्यामुळे मान्यतेचा विषय कुठेच नाहीये. आणि जी लोक सांगतात की त्यांचं भविष्य अंधारात आहे, तर एवढी मोठी संस्था जी आहे त्या संस्थेला केंद्रीय बोर्डाने जर मान्यता दिली नाही, ती पण शासकीय संस्था आहे आणि ती संलग्न केंद्र शासनाची आहे, राज्य शासनाची आहे, तर अशी बाब कधी मला वाटत नाही या महाराष्ट्रात पाहायला मिळाली किंवा पाहायला मिळेल. आता खरं तर ॲफिलिएशनची गरज कधी पडते? ॲफिलिएशन असणं चांगली बाब आहे, पण आत्ता नाही, ह्या वर्षी नाही किंवा पुढच्या वर्षी नाही म्हणून तू खूप मोठं संकट किंवा खूप मोठा अशी परिस्थिती निर्माण झाली की जेणेकरून पालकांना चिंता करण्याची गरज आहे का? तर मी सांगेल बिलकुल नाही. 9वी कक्षेमध्ये जेव्हा मुलगा जातो त्यावेळेस तो CBSE बोर्डाशी
रजिस्टर्ड व्हायला, त्या बोर्डातून तो रजिस्टर्ड व्हायला पाहिजे, त्या मुलांचं रजिस्ट्रेशन त्या बोर्डाच्या मार्फत व्हायला पाहिजे. तर त्यामुळे काही शाळांचं रजिस्ट्रेशन आहे, ॲफिलिएशन जे आहे हे 10वी पर्यंत सुद्धा होतं, 9वी पर्यंत मोस्टली होतं. आणि मुख्य कारण जे आहे या ॲफिलिएशन न होण्याचं, तर त्या ॲफिलिएशनच्या नॉर्म्समध्ये क्लिअरली उल्लेख आहे की ज्या शाळा आहेत त्या शाळेला अटॅच एक खेळाचं मैदान कंपल्सरी असायला पाहिजे. तर जी शाळा आता अस्तित्वात आहे, ज्या शाळेमध्ये आता स्कूलिंग सुरू आहे, त्या शाळेला लागून असं कोणतेही खेळाचं मैदान नाही. ही एक प्रमुख अडचण जी आहे ही त्या ठिकाणी मला असं वाटतं की त्याचं एक कारण, ॲफिलिएशन मिळण्याचं ते कारण आहे. दुसरं कारण असं की जी वर्ग खोल्यांच्या संख्या ज्या आहेत, ज्या वर्ग खोल्या आहेत त्या पुरेशा 10वीच्या कक्षेपर्यंत त्या पुरेशा नाहीत. आणि ॲफिलिएशनसाठी त्याची पूर्तता करणं आवश्यक आहे. एवढ्या खोल्या त्या ठिकाणी दाखवायला, म्हणजे प्रयोगशाळा इंक्लुडिंग लॅबोरेटरी, प्रयोगशाळा, कम्प्युटर लॅब, ह्या सगळ्या गोष्टींचं ऑडिटोरियम, ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी उपलब्ध असल्या आणि जेवढ्या वर्ग खोल्या आहेत तेवढ्या उपलब्ध असल्या तर त्या ठिकाणी ॲफिलिएशन सहज आणि सोप्या पद्धतीने मिळतं. ह्या दोन्ही गोष्टीचा अभाव त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. तर मला कधीतरी कीव येते की जो माणूस हा प्रश्न विचारतोय किंवा जो माणूस सोशल मीडियावर शाळेची बदनामी करतोय त्या माणसाने स्वतः विचार करायला पाहिजे की शाळेला ग्राउंड नाही, शाळेच्या वर्ग खोल्या तेवढ्या नाही आहेत, आणि आपणच आरोप करतोय. कशामुळे थांबलं हेच कळत नाही. जर दोष कोणाला द्यायचा असेल तर मी सांगतोय की त्या माणसाने स्वतःला दोष द्यावा, स्वतःच काय ती शिक्षा घेता येते आणि स्वतःची शिक्षा घ्यावी. कारण या ठिकाणी बदनामी करण्यापेक्षा लोकांना क्लिअर पिक्चर दाखवणं गरजेचं आहे. आणि तुम्ही 2-3 वर्षापूर्वी प्रयत्न केला शाळेला बदनाम करण्याचा, काय झालं? त्या ठिकाणी शाळा डबल ताकदीने प्रोग्रेस करत आहे. लोकांना इकडचं शिक्षण आवडलेलं आहे आणि लोकांना विश्वास आहे. लोकांना विश्वास आहे लोकप्रतिनिधीवरती, लोकांना विश्वास आहे इकडच्या प्रशासनावरती. आणि प्रशासनाकडनं आम्हाला माहिती ढिलाई होते, आम्ही त्याला निग्लेक्ट करत नाहीत, पण आमचं लक्ष आहे त्या गोष्टीकडे. आणि ह्या 2 गोष्टींची पूर्तता झाली तर ते ॲफिलिएशन आपोआप होणार आहे. आज आपण बघितलं तर पाठीमागेचे ह्या इमारतीच्या बाजूला जे मोकळं मैदान आहे ते शाळेचं मैदान म्हणून आपण सिडकोकडून काही महिन्यांपूर्वी हस्तांतरित करून घेतलेलं आहे. तर ही सगळी जी घडी, विस्कटलेली घडी जी आहे 2015ला आलेलो, ती घडी अजूनपर्यंत आम्ही निस्तरतो आहे. तर त्यामुळे जो विरोधकांचा किंवा एखादी व्यक्ती जो डिसएडव्हान्टेज घेते त्याच्या ब्रॉडकास्टमध्ये असणाऱ्या 10-15 हजार कॉन्टॅक्टचा, आणि त्याच्यामध्ये जो याप्रमाणे एक नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करतोय की गेल्या 5 वर्षात हे चुकीचं झालं, ते वर्ष चुकीचं झालं, तर माझं म्हणणं आहे की त्याच्यामध्ये तुमचा मोठा खूप वाटा आहे. जर याच्यामध्ये ॲफिलिएशन होत नसेल तर याची चौकशी लोकप्रतिनिधीपासून व्हायला पाहिजे की तुम्हाला या बाबतीत किती माहिती होतं. शाळा तुम्ही निवडताना तुम्ही अशा बाजूला निवडली पाहिजे होती. हा भूखंड पण त्यावेळेस मोकळाच होता की तुम्ही ह्या भूखंडाची मागणी का नाही केली? इथे ग्राउंड जे अटॅच तुमच्याकडेच हा वाढ होता. मग त्यावेळेस तुम्ही या भूखंड आणि हे मैदान एकत्र असायला पाहिजे. खरं तर शाळेसोबत मैदान असणं अनिवार्य आहे. शाळेच्या मुलांचा सर्वांगीण विकास होणं गरजेचं आहे. त्यांच्यामध्ये जी त्यांची पर्सनॅलिटी आहे ती तेव्हाच बाहेर निघेल ज्यावेळेस एखादे मैदानी खेळ जे आहे ते खेळतील आणि त्यांच्यामध्ये कॉम्पिटिटिव्ह स्पिरिट डेव्हलप होईल. परंतु हे पाहायला मिळत नाही आपल्याला. आणि म्हणून मला त्या लोकांना पण सांगायचं आहे की जे लोक अशी या ठिकाणी चर्चा करतात की ॲफिलिएशन नाही, मान्यता नाही, आणि यांना समजलं नाही का, त्याला समजलं नाही का, अरे पहिलं स्वतः विचार करा की आम्ही काय केलंय. मला तर असं वाटतंय की हा भूखंड सिडकोने असाच डेव्हलप करायला दिला होता आणि त्याच्यामध्ये ही शाळा रेग्युलर असंच भेटलाय म्हणून त्यामध्ये सुरू करायचं म्हणून असाच प्रस्ताव टाकून दिला. त्यावरती कोणता अभ्यास न करता टाकून दिलेला हा प्रस्ताव आहे. पण आता मला वाटतं की चिंता करायची गरज नाही. ज्यांना ॲफिलिएशन संदर्भात काही शंका असतील त्यांनी जाऊन शिक्षण विभागाला भेटावं, शाळेला भेटावं. याबाबतची स्पष्ट माहिती, खरी माहिती तर आपल्याला उपलब्ध करून देतील. कोणत्या प्रकारे घाबरण्याची तुम्हाला या ठिकाणी गरज नाही. विशाल डोलस ने सीबीएसई स्कूल की मान्यता को लेकर आने वाली तकनीकी अड़चनों का खुलासा किया. हा जो विभाग राहिलेला आहे ना की आपण जसं त्या ठिकाणी वार्डाला प्रेझेंट करतो आणि त्यातून इतर गोष्टींची उत्पत्ती होत जाते.
या ठिकाणी पूर्वी जे नेतृत्व होतं त्यांनी अपयश आलं की ते विरोधकांच्यामुळे अपयश आलं आणि जे चांगलं झालं ते माझ्यामुळे झालं, अशा प्रकारची धारणा केवळ या ठिकाणी राहिलेली आहे. त्यामुळे काय आहे की शाळा सुरू झाली आहे, ज्यावेळी शाळा सुरू होत होती तर ही शाळा आम्ही केली, यासाठी त्या ठिकाणी छातीडोकपणे पत्र वाटप करण्यात आलं. पण लोकांना कळून चुकलं की लोकांना माहिती शाळा कोणामुळे झाली, मग त्यांनी तो विषय बाजूला ठेवला. आता नवीन विषय त्यांनी घेतला की या ठिकाणी परमिशन नाहीये, मान्यता नाहीये. विरोधकाचं काम करत असतो. प्रशासनाला त्यांनी वेठीस धरलं पाहिजे, प्रशासनावर प्रेशर आणलं पाहिजे, हे विरोधकांचं कामच आहे. परंतु आरोप प्रत्यारोप कोणावरती करायला पाहिजे हे पण समजायला पाहिजे. आमचं यामध्ये जर काही गडबड असती आणि जर या ठिकाणी लोकांच्या मुलांचं भविष्य खरं अंधारात असतं तर मी या ठिकाणी रिलॅक्स उभा नसतो. ज्या प्रकारे आपण इतर विषयांसाठी आंदोलन उपोषण करतो, या परवानगीसाठी सुद्धा आपण त्याच दिवशी जोपर्यंत परवानगी ॲफिलिएशन होत नाहीत तोपर्यंत आम्ही हा लढा सुरू ठेवला असता. परंतु मी पुन्हा एकदा सगळ्या नागरिकांना सांगतोय की आपल्याला कोणत्याही बाबतीमध्ये चिंता करण्याची आवश्यकता नाही. या ठिकाणी ज्या अडचणी तुम्हाला सांगितल्या त्या अडचणी पूर्वीच्याच अडचणी आहेत, त्याच्यामुळेच ॲफिलिएशन मिळण्याकरता हा उशीर होत आहे. आणि त्या नॉर्म्सची पूर्तता झाली, मी जे सांगतो त्याची खात्री करून घ्या. माझ्या शब्दावरती विश्वास नका ठेवू, परंतु मी सांगतो ती खात्री करून घ्या. शिक्षण विभागात जा, शाळेमध्ये जा आणि विचारा की कोणत्या कंडिशन त्यामध्ये आहेत आणि त्या अनुषंगाने त्या पूर्तता पुढच्या वर्षी होतीलच. आणि मला विश्वास आहे की 9वीच्या आधीच 8वीपर्यंत ॲफिलिएशन आपलं आलेलं असेल, त्यामध्ये कोणती चिंता करण्याची गरज नाही. नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे सुरू केलेल्या अभ्यासक्रमाच्या शाळेमध्ये आपण शिकत आहोत. राज्य शासनाची परवानगी आहे, त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये अपना शाळेला अनधिकृत म्हणणं हे उचित ठरणार नाही. खैर, अब देखना यही होगा कि सोशल मीडिया के पूर्व नगर सेवक और वर्तमान पूर्व नगर सेवक विशाल डोलत के इस द्वंद्व युद्ध का अंत कब होता है। ब्यूरो रिपोर्ट, नवी नेटवर्क।